महाल क्षेत्र के गांधी पुतला चौक में हॉर्न बजाने को लेकर हुए विवाद ने हिंसक रूप ले लिया। इस घटना में दो युवकों पर हमला किया गया, जिससे इलाके में तनाव का माहौल बन गया। घटना शाम करीब 7:30 बजे की बताई जा रही है। घायल युवक की पहचान 19 वर्षीय ऋषभ पंकज सिंह निवासी झंडा चौक महाल के रूप में हुई है। जानकारी के अनुसार ऋषभ अपनी कार से जा रहा था, तभी उसके सामने एक युवक मोपेड पर मोबाइल पर बात करते हुए बीच सड़क में खड़ा था। रास्ता बाधित होने पर ऋषभ ने उसे हटने के लिए कहा, जिससे विवाद शुरू हो गया। देखते ही देखते आरोपी युवक ने अपने साथियों को बुला लिया और ऋषभ व उसके भाई के साथ मारपीट शुरू कर दी। इसी दौरान आरोपियों ने धारदार हथियार से हमला कर ऋषभ को घायल कर दिया और मौके से फरार हो गए। घटना की सूचना मिलते ही कोतवाली पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू की। मामले की जानकारी मिलते ही भाजपा पदाधिकारी भी थाने पहुंचे और आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। पुलिस ने दंगा फैलाने का मामला दर्ज कर आगे की कार्रवाई शुरू कर दी है। याच्यामध्ये सदरची घटना ही कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत बडकत चौक या ठिकाणी घडलेली आहे आणि सदरची घटना ही सायंकाळी 7:30च्या दरम्यान वाहनाचा ब्रेक लावण्यावरून आणि वाहनाला गाडी समोर लावल्यावरून हा वाद दोन युवकांमध्ये घडला प्राथमिकरित्या। त्यानंतर सदर युवकांनी जे कंप्लेनंट आहे त्याला व त्यांच्या भावास मारहाणीस सुरुवात केली। त्याचबरोबर त्याचे त्या ठिकाणी असलेले साथीदार सुद्धा इतर त्या ठिकाणी येऊन त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। सदर जे आरोपी आहेत सध्या फरार आहेत। काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत। तसेच घटनास्थळावरून 2 व्हेकल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। नाही, याच्यामध्ये वाद हे जी गाडी त्या ठिकाणी ब्रेक दाबल्यानंतर मागची गाडी ज्यावेळेस येऊन टच झाली त्यावेळेस जो चालक आहे चालकांनी संबंधित त्याला हॉर्न वाजवून इशारा केला आणि इशारा केल्यानंतर त्या ठिकाणी एकमेकात शिवीगाळ झाली आणि त्या ठिकाणी नंतर ते वाद वाढत मारहाणीत वाद वाढत गेला। त्याच्या अनुषंगाने आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला 109(1), 351, 3, 352 आणि 3-5 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीच्या शोधात आमचे पथक शोध घेत आहेत। याच्यामध्ये जे जखमी आहे त्याचं राहुल पंकज सिंग आणि ऋषभ पंकज सिंग हे आहे। त्याच्यापैकी ऋषभ पंकज सिंग हा अद्यापपर्यंत उपचार घेत आहे।